सो ह्या 4 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. स्टोनच्या पेशंटमध्ये काळजी करायची गरज असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे पाण्याचा इंटेक, म्हणजे ॲडिक्वेट वॉटर इंटेक पाहिजे. तो ॲडिक्वेट म्हणजे किती ठेवायचा की साधारणतः 24 तासात आपल्याला 2 ते 2.5 लिटर लघवी होईल. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की पाण्याचा इंटेक चांगला पाहिजे, म्हणजे किती 2.5 ते 3 लिटर पर्यंत. प्रोटीन इंटेक कमी पाहिजे. ॲनिमल प्रोटीन म्हणजे काय की आपण जे चिकन किंवा मटन, नॉनव्हेज, कारण की नॉनव्हेजचं जे प्रमाण असतं त्याचा इंटेक कमी करायला पाहिजे. तर साधारणतः किती असतो नॉनव्हेजचा इंटेक, तर 0.8 to 1 ग्रॅम पर केजी, म्हणजे आपल्या बॉडीच्या वेटनुसार साधारणतः 60 केजीचं जर आपण म्हटलं तर 60 ग्रॅम पर्यंत पर डेला इंटेक अलाऊ आहे. त्याच्यापेक्षा जास्त नको. सो दुसरी ही गोष्ट रेस्ट्रिक्ट करायची असते, म्हणजे कमी करायची असते. तिसरी कमी करायची महत्त्वाची गोष्ट असते की सॉल्टचं प्रमाण, म्हणजे सोडियम जे आपल्या डाएटमध्ये असतं. सोडियमचं प्रमाण साधारणतः 4 ते 5 ग्रॅम, म्हणजे रेस्ट्रिक्ट करण्यासारख्या 2 गोष्टी झाल्या, एक सोडियम आणि प्रोटीन, ॲनिमल प्रोटीन. मीथ असं आहे की बरेच लोक म्हणतात स्टोन हे कॅल्शियमचे बनलेले असतात, मग कॅल्शियम इंटेक कमी करायला पाहिजे का वगैरे. तर कॅल्शियम हा शरीरासाठी फार महत्त्वाचा एक घटक आहे, बरोबर. त्याच्यामुळे कॅल्शियमचं कधीही रेस्ट्रिक्शन नाही. उलट कॅल्शियम काही स्टोनमध्ये प्रोव्हाइड करत असतो, म्हणजे जसं ऑक्झॅलेट स्टोन असतात त्याच्यात आपण कॅल्शियम पेशंटला जास्त प्रमाणात उलट देत असतो. पण कॅल्शियमचं प्रमाण पण किती पाहिजे, जे नॉर्मल डेली आपल्याला लागतं. सो रेस्ट्रिक्शन फक्त ॲनिमल प्रोटीन, सोडियम आणि कॅल्शियमचा जो नॉर्मल इंटेक असतो तो, आणि वॉटर इंटेक. सो ह्या 4 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत.